नमस्कार, माझे नाव ओवी समीर दिघे. मी सादर करीत आहे ध्रुवदर्शन. अगस्त्य मुनी दक्षिणेस आला तो कायमचा, त्याला काही पुनश्य उत्तर दिशा दिसली नाही. पण आपल्याला ती सवलत आहे नव्हे, आपल्याला उत्तरेला जाणेच भाग आहे. भगवान सूर्य दक्षिणेचा त्याग करून उत्तरेकडे मोहरला. किती अप्रीतीचे निश्वास सोडते, असे कालिदास सांगतो. आपल्या बाबतीत तसे काही होण्याची धास्ती नाही. कशासाठी एवढी उत्तरेची ओढ, असे तुम्ही विचाराल तर त्याचे उत्तर हे की ती परंपरागत ओढ आहे. आम्हा आर्यांची ती स्वाभाविक प्रवृत्ती आहे, कारण आपले मूळ घर तिकडेच आहे. आपल्याला उत्तर ध्रुव तारा उत्तरेस क्षितिजाच्या वर सुमारे 19 अंशावर दिसतो. हा तारा ज्या प्रदेशात डोक्यावर दिसेल त्या प्रदेशात आपण कोणत्या तरी जुनाट सुखादीच्या काळी राहत होतो. कृणवंतो विश्वमार्यम ही घोषणा त्याच प्रदेशात प्रथम उठली असावी आणि तिथूनच विश्वसंचाराचे प्रस्थान निघाले असावे. आणि म्हणूनच विश्वात कुठेही गेलो राहिलो तरी आपल्याला उत्तरेचे आकर्षण आहे. त्याचबरोबर ध्रुव दर्शनाचीही ओढ आहे. विवाह सारख्या महत्वाच्या मंगल संस्कारात ध्रुव दर्शन हा एक विधीच ठरला गेला आहे. ध्रुव प्रदेशातले समग्र आकाश जिथल्या तिथे प्रत्यक्ष पाहणे आपल्याला अशक्य, पण जे प्रत्यक्षात घडत नाही ते कल्पनेत घडवता येते. तिथली वस्तुस्थिती जशी त्या तशी वर्णन करणे हेच मोठे हृदयंगम काव्य होऊ शकेल. तिथे वराने वधूला ध्रुव दाखवायचा तर दोघांच्याही मंडावळ्या उलट्या होतील इतका तो माथ्यावर असेल. ध्रुव मत्स्य, कालिय, सप्तऋषी, वृषपर्वा हे तारकापुंज लहान अशा वर्तुळांगात त्यांच्या भोवती फेर धरून नाचत राहतील. आपले क्षितिज आणि तिथले खस्त विश्ववृत्त ही दोन्ही त्या ठिकाणी एकच असतील. आपण उष्ण किंवा समशीतोष्ण कटिबंधात राहत असल्यामुळे आपल्याला आकाशाच्या ज्योती पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतात. त्यातल्या काही आपल्याला डोक्यावरून जातात तर काही तिरक्या जातात. परंतु ध्रुव प्रदेशातल्या प्रेक्षकाला सगळे गोलार्ध डावीकडून उजवीकडे उभ्या छत्रीप्रमाणे वाटोळे फिरत असलेले दिसेल. तिथे तारे उगवणारही नाहीत नि मावळणारही नाहीत, तर कुंभाराच्या चाकाप्रमाणे अखंड फिरत राहतील. एक प्रदक्षिणा झाली की दुसरी, ती संपली की तिसरी. तिथे फक्त उत्तर गोलार्धातल्या तारका तेवढ्याच दिसतील. दक्षिण गोलार्धातले तारे तेजोमय विश्व सदाच अदृश्य, केवळ कल्पनागमय. सूर्य क्षितिजावर एकदा डोकावला की 6 महिन्यांचा पाहुणा, क्षितिजाखाली गेला तरी क्षणमासेचा वायदा. अर्थात तिथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र अशी कालविभागणे असेल. धन्यवाद.